नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण हवामानातले काही बदल लक्षात घेतले पाहिजेत आणि त्या दृष्टीने अंदाज बघितला पाहिजे. आता आपण जवळपास 2 महिने मान्सूनचे संपलेले आहेत. आज 31 जुलै होती, त्यामुळे जवळपास आपण अर्धा मान्सून संपलेला आहे आणि आता पुढील अर्ध्या मान्सूनमध्ये काय होणार आहे ते पण आपण बघणार आहोत. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की अजूनही कोकण किनारपट्टी किंवा थोडं नाशिक पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या तुरळक भागामध्ये पावसाळी वातावरण आहे. अजून देखील डिप्रेशन अस्तित्वात आहे, त्यामुळे हवामानामध्ये पहिलं असं डिप्रेशन आपल्याला बघायला मिळालं मान्सूनच्या कालावधीमध्ये, जे बंगालच्या उपसागरात तयार झालं आणि अगदी अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागापर्यंत ते पोहोचलेलं आहे. अजूनही हे 31 जुलैला अस्तित्वामध्ये आहे आणि त्यांनी आता विदर्भाच्या अंतर्गत भागातून ते बाहेर पडून मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागामध्ये त्याची एंट्री होणार आहे. त्याने मध्य प्रदेशचा पूर्व भाग सोडलेला आहे आणि विदर्भातून ते टर्न घेतल्यामुळे विदर्भातील पावसाची परिस्थिती, मराठवाड्यातील पावसाची परिस्थिती, उत्तर महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती आणि या ठिकाणचा दुष्काळ या सिस्टमने संपवलेला आहे. आपण या ठिकाणी बघतो की 1 जून ते 31 जुलै दरम्यान जो पाऊस झालेला आहे त्या पावसाचा परिणाम आपल्याला समोर दिसतोय. विदर्भ, मराठवाडा या ठिकाणचा दुष्काळ या परिस्थितीमध्ये संपलेला दिसतोय आणि जे डिप्रेशन महाराष्ट्रावर येऊन गेलं त्या डिप्रेशननी परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. मात्र तरी देखील आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत, ते म्हणजे नंदुरबार, हिंगोली, बीड, सोलापूर आणि सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे अजूनही दुष्काळी आहेत. त्या पाठोपाठ आपल्याला असं दिसतंय की जालना जिल्ह्यामध्ये 18% मायनस परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला दुष्काळी परिस्थितीच्या खूप जवळ, म्हणजे 1-2 दिवसामध्ये जर पाऊस उघडला तर या ठिकाणी सुद्धा रेड कलर येणार आहे, म्हणजे हे सुद्धा 20%च्या पुढे जाईल. याचाच अर्थ असा होतो की अजूनही 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. पुढे मात्र विदर्भातील परिस्थिती खूप सुधारलेली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा हे 2 जिल्हे अतिरिक्त पावसामध्ये आलेले आहेत. नाशिक, पालघर, मुंबई आणि पुणे असे जवळपास 6 जिल्हे, 5 ते 6 जिल्हे आपल्याला अतिरिक्त पावसाचे दिसतात. म्हणजे एकीकडे 6 जिल्हे आपल्याला कमी पावसाचे, तर दुसरीकडे 6 जिल्हे अति पावसाचे, अशी सुद्धा आपल्याला परिस्थिती बघायला मिळते. आपण आकडेवारी जर बघितली तर कोकण गोव्यामध्ये आता 102% पाऊस दिसतोय, तर मध्य महाराष्ट्रामध्ये 120% पाऊस आहे. ज्या मराठवाड्यामध्ये आपल्याला 38 ते 40% घट होती त्या ठिकाणी आता केवळ 8%ची घट राहिलेली आहे. ज्या विदर्भामध्ये आपण सातत्याने बघत होतो की 25 ते 30% घट होती, ती सुद्धा आता 1%वर आलेली आहे. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये आज रोजी 106% पाऊस झालेला आहे. 31 जुलैची ही आकडेवारी आपल्या समोर आहे. आता या आकडेवारीवर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल, कारण ही IMDने पब्लिश केलेली आहे आणि संपूर्ण सरकारी धोरणं आणि आपण बघतो की संपूर्ण पावसाचा, मान्सूनचा इतिहास या आकडेवारीवर लिहिला जातो. त्यामुळे आपल्याला याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेता येत नाही आणि घेऊनही उपयोग नाही. मात्र उद्यापासून पावसाचा खंड हलक्या स्वरूपात सुरू होईल. 5 तारखेपर्यंत स्थानिक वातावरण राहील, त्यानंतर त्याची तीव्रता वाढेल आणि साधारणपणे पुढे पुढे तो वाढत जाईल. परंतु खंड काळातही स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे. त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती जरी नसली तरी राज्यातील आणि देशातील जे पावसाची घट आहे ती वाढत जाण्याची शक्यता आहे. आपण सुरुवातीला देशाच्या प्रतिमेवर नजर जर टाकली तर आपल्याला 94% पाऊस हा पूर्ण मान्सूनच्या कालावधीमध्ये सेंट्रल इंडियामध्ये पडेल असं सांगितलेलं आहे. आज मात्र आपल्याला या ठिकाणी
33% पाऊस जास्त आहे. म्हणजेच 31 जुलैला हा पाऊस 133% आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पुढे कितीही पावसामध्ये खंड पडले तरी देखील सेंट्रल इंडिया हा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा राहण्याची शक्यता आहे. कारण आता यापुढे या बाजूने आणि या बाजूने देखील या ठिकाणी कमी दाब येणार आहे, परतीचा पाऊस होणार आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा सेंट्रल इंडियामध्ये नोंदला जाणार हे निश्चित आहे. आपण सध्या भारतातील परिस्थिती बघितली तर कालच्या तुलनेत आज आणखी 1% सुधारणा झालेली, 13% घट आलेली आहे. म्हणजे सध्या भारतामध्ये एकूण 31 जुलैला 87% पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक पाऊस हा महाराष्ट्रामध्ये नोंदला गेला आहे. तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये नोंदला गेलेला आहे. आणि आपण जर संपूर्ण देशामध्ये 30-31 तारखेच्या पावसाची नोंद बघितली तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळ होता त्या ठिकाणी आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसत आहे. गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाचा आपण अंदाज या ठिकाणी जर घेतला तर तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागात अतिवृष्टी झालेली आहे. आणि त्या संदर्भातली या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे काही मध्य प्रदेशचा भाग आहे, काही तेलंगणाचा भाग आहे आणि या ठिकाणी आपल्याला ती दिसते. आता हे वातावरण पुढे सरकले, त्या दरम्यान आपल्याला कोकण किनारपट्टीला हलका पाऊस झाला, परंतु विशेष प्रभाव नव्हता. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र याचा प्रभाव कमी राहिला. 2026 मध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊसमान कसं असेल या संदर्भातला अंदाज प्रसिद्ध झाला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये बिलो नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत देण्यात आलेत. आणि त्यामध्ये घाट माथ्यावर आणि खास करून पर्जन्यछायेच्या प्रदेशात ही घट अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचे संकेत देण्यात आलेत. ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा असेल या संदर्भात परिस्थिती या ठिकाणी दाखवण्यात आली. आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस अबोव्ह नॉर्मल दाखवण्यात आलाय. कोकण आणि घाटमाथ्यावर उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलंय. पश्चिम विदर्भ आणि थोडा उत्तर मराठवाडा या ठिकाणी यापुढे पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलंय. ऑगस्ट महिन्यात मिनिमम टेम्परेचरच्या बाबतीत जो काही अंदाज देण्यात आलेला आहे त्यामध्ये असं दाखवण्यात आलंय की उष्णतामान हे विदर्भ वगळता अधिक राहण्याची शक्यता आहे, सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रेडिक्शनच्या GFS मॉडेलनुसार उद्या महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती राहू शकते, थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये वगैरे कोकण किनारपट्टीला, पण फारसं पावसाळी वातावरण पुढे राहणार नाही. 2 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. थोडंफार कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण राहील. महाराष्ट्रामध्ये 3 तारखेपासून पाऊस उघडलेला असेल. कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. आपण मुळातच ECMW मॉडेलनुसार बघितलं तर आता गुजरातवर उद्या याचा प्रभाव जाणार आहे. आज मध्य प्रदेश आणि कोकणमध्ये आपल्याला आज मोठा पावसाचं वातावरण बघायला मिळालं. 2 तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही, कोकणामध्ये थोडी वातावरण असण्याची शक्यता आहे. 3 तारखेला थोडी विदर्भ, मराठवाडा हलकी स्थानिक परिस्थिती असू शकते कोकणाबरोबरच, मात्र पावसाचं वातावरण कमी होणार आहे. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाचा खंड उद्यापासून सुरू होतोय. 3 तारखेपर्यंत आपण जर अंदाज घेतला तर केवळ कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भात तुरळक ढगाळ परिस्थिती, हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस फारसं पावसाळी वातावरण नाही. आपण मॉडेलनुसार बघितलं तर आपल्याला थोडं कोकण किनारपट्टीला पावसाळी वातावरण दिसतंय. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा खंड सुरू होतोय, त्यामुळे विशेष पावसाची नोंद कुठे उद्या होणार नाही. 2 तारखेला हलकी पावसाळी परिस्थिती ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे. थोडं
बुलढाण्यामध्ये असू शकते किंवा बीडमध्ये असू शकते, अहिल्यानगरला असू शकते, पश्चिम महाराष्ट्रात असू शकते. त्यामुळे थोडं स्थानिक वातावरण 2 तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे. 3 तारखेला देखील चांगल्यापैकी वातावरण पश्चिम महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, बीडपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे, अगदी दक्षिण कोकणापासून. त्यामुळे स्थानिक वातावरणापलीकडे फारसं वातावरण नाही आहे. त्यामुळे आपण पावसाचा खंडाचा प्रभाव हा सुरू होतोय आणि त्यामुळे यापुढे पुन्हा एकदा पावसाची घट वाढत जाईल हे लक्षात घ्या. आणि पावसाचा खंड हा जवळपास 15 दिवसाचा असण्याची शक्यता आहे. किरकोळ स्थानिक वातावरण पिकांना जीवदान देणारे येत राहील, परंतु मोठे पाऊस दरम्यानच्या काळात होणार नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बीड.